नमस्कार मित्रांनो, काय कसे आहात? मजेत? मी सचिन संघवी. आज आपण 2024 विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करणार आहोत. पण विश्लेषण करायचे तर काय करायचे हेच समजत नाहीये. कारण जे घडले ते अजूनही मी अनेक लोकांशी चर्चा करतोय, कोणाच्या काहीच लक्षात येत नाही की हे झालं तरी कसं. मतदार पण कन्फ्यूज आहे, निवडून आलेले उमेदवार पण कन्फ्यूज आहेत आणि हारलेले उमेदवार तर कन्फ्यूज आहेच आहेत. सर्वात आधी सर्वात जास्त चर्चेली गेलेली लाडकी बहीण योजना, ज्याचा अधिकाधिक प्रभाव या निवडणुकीत पडला आहे. काय गरम आहे? हे नवीन सुरू केलंस वय ग, लाडकी बहीण योजनेचं पैक आलं. दर महिन्याला 1500 मिळतात. चांगलंय. पण कधी हा विचार केलायस का की आपलं सरकार बदललं आणि ही योजना बंद झाली तर? अगं म्हणूनच माझं मत भाजप महायुतीला. भाजप महायुती आहे तरच लाडकी बहीण योजना आहे. मत आहे ते असूही शकतं. तर पण आपली पण कुठेतरी चूक आहे ना. कारण महाविकास आघाडीच्या पण काही कल्याणकारी योजना होत्या, त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण का यशस्वी ठरलो नाही. कारण आपण महाविकास आघाडीचे जागा वाटपात मुख्यमंत्री कोण होणार या भांडणातच आपण जनतेला पूर्णपणे विसरूनच गेलो होतो. लोकसभा निवडणुकीचा प्रचंड मिळालेला विजयाचा माज विधानसभा निवडणूक संपेपर्यंत उतरलाच नाही का. त्या व्यतिरिक्त काही मुद्दे आहेत ज्यावर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. मुद्दा नंबर 1, भाजपचे संघटन व त्यांचे मायक्रो प्लॅनिंग. मुद्दा नंबर 2, काँग्रेस हा एक विचार आहे, हे संघटनात्मक कार्य करण्यापासून दूर पळण्याची प्रवृत्ती. काँग्रेसच्या जिल्हा सरंजामी लोकांना कंटाळलेले लोक. काँग्रेसने ओबीसी लोकांमध्ये आत शिरून मायक्रो प्लॅनिंग करणे फार गरजेचे होते, जे त्यांनी केलेच नाही. पुरोगामित्वाच्या नावाखाली फक्त विशिष्ट जातीच्या लोकांचेच लांबून चालन करणे असते की पुरोगामित्व म्हणजे इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स आहे, हे आपण विसरूनच चाललो आहोत. ईव्हीएम बॅन साठी कोणतेही जन आंदोलन न करणे. सगळेजण ईव्हीएम ची चर्चा करतात की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, पण त्याच्याबद्दल कोणी जन आंदोलन करायला तयार नाही. जनता बोलते आहे पण नेते त्याच्याबद्दल काहीही लक्ष द्यायला तयार नाहीत. पुरोगामित्वाच्या नावाखाली निधर्मी, जे स्वतःला निधर्मी म्हणतात, ते अतिशयोक्ती करत आहेत का याचा पण आपण विचार केला पाहिजे. ज्याच्यामुळे जे धार्मिक लोक आहेत ते दुखावतात. भ्रष्ट एनजीओ चालवणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊन संघटनेत शिरकाव देणे हे काँग्रेसची सगळ्यात मोठी चूक आहे का नाही? पुरोगामित्व म्हणजे फक्त शाकाहाराला विरोध व मांसाहारचे समर्थन करणे असेच असते का? हरियाणाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जी हार झाली त्याच्यानंतर संजय राऊत यांचा रोज सकाळी काँग्रेस विरोधात भोपू वाजवणे हे कितपत योग्य होते? या मुद्द्यांवर तुम्ही विचार करा. मी काही सेकंदातच परत येतो, मग आपण याच्यावर डिटेलमध्ये विश्लेषण करूया. 5 सेकंदाचा ब्रेक घेतो फक्त. नमस्कार. तर आपण सगळ्यात पहिले मुद्दा नंबर 1 घेऊ, भाजपचे संघटन व त्यांचे मायक्रो प्लॅनिंग. आता सगळ्यात पहिले काही न्यूज चॅनल किंवा काही यूट्यूब चॅनल यांच्यातर्फे RSSचा एक हवा निर्माण करण्यात येतोय की लोकसभा इलेक्शनमध्ये RSSने काहीच काम केले नाही म्हणून भाजप हारली किंवा त्यांना मतं कमी मिळालेत, आणि विधानसभेमध्ये RSS खूप ऍक्टिव्ह होती म्हणून भाजप जिंकली. हा जो त्यांचा एक RSSला एक हवा बनवण्याचा जो त्यांचा प्रयत्न असतो तो आपण सगळ्यात पहिले आपल्या डोक्यातून काढून घ्यायचा. भाजपचे संघटन व त्यांचे मायक्रो प्लॅनिंगचा याचा आपण विचार केलाच पाहिजे. भाजपच्या संघटनमध्ये
एवढी क्लॅरिटी असते व प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला जबाबदारी दिलेली असते की कोणी कुठे व किती मतदारांची सुरुवातीपासून ते मतदान होईपर्यंत जबाबदारी घ्यावी व त्यासाठी लागणारी सर्व रसद पुरवली जाते. त्यांच्या पक्षाचा अजेंडा, विचारधारा, घरोघर पुरवावा याचे एकदम मायक्रो प्लॅनिंग केले जाते व त्यावर दुर्बिणीतून लक्ष ठेवले जाते व त्याची जबाबदेही ठरवली जाते. हे म्हणजे खरोखर भाजपचं वाखाणण्याजोगं आहे, ज्याच्याकडे सगळेजण दुर्लक्ष करतात. मुद्दा नंबर 2, काँग्रेस हा एक विचार आहे. हे संघटनात्मक कार्य करण्यापासून काँग्रेस कायम दूर पळत राहिली आहे. त्यांना संघटना नीट बांधण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही असंच वाटायला लागलंय मला तर आता. काँग्रेस हा एक विचार आहे, बरोबर आहे ना, पण RSS हा पण एक विचारच आहे ना. त्याच विचारांची आपण लढाई सुरू आहे. मग काँग्रेसचे विचार, काँग्रेसचा अजेंडा घरोघर पोहोचवण्यासाठी फक्त संघटनात्मक फळी जी निवडणुकीच्या राजकारणातील नेत्यांचा हस्तक्षेप नसलेली निर्माण करण्याची गरज नसते का? का बरं संघटनात्मक प्रक्रियेमध्ये त्या जिल्ह्यातील नेत्यांचीच मर्जी राखली जाते? एखाद नेता सोडून गेला की पूर्ण संघटनाच कोलमडून पडते त्या जिल्ह्यातील. पक्षच नेस्तनाभूत होतं. भाजपमध्ये असे होत नाही. नेता आयाराम गयाराम करतही राहिल्या तरीही संघटनात्मक कार्यावर त्याचा काहीही परिणाम फरकच पडत नाही. नेते संघटनेच्या पुढे जाण्याची हिंमत पण करत नाहीत. संघटनाच जर बळकट नसेल, तिथे स्वतंत्र अस्तित्व नसेल, तर जिल्ह्यातील सरंजामदार पक्षाला स्वतःच्या तालावर नाचवतात. हे आता बंद झालेच पाहिजे. 25 वर्ष जिल्हा प्रमुख व शहर प्रमुख का बदलले जात नाहीत? काय त्यांच्या मागे आर्थिक हित जोडलेले असतात का? हे आपण विचार केला पाहिजे. बघा, मी माझ्या स्वतःच्या धुळे म्हणजे जे आमचे धुळे जिल्ह्याचे प्रमुख इथचे प्रताप भाजप उमेदवार जयकुमार रावलला निवडून यावा यासाठी मत खाण्यासाठी भाजपचे जिल्हा नेते आमदार अमरीशभाई पटेल यांनी जिल्हा प्रमुख श्याम सनेरला उभे करून सरळ भाजपला मदत केली. श्याम सनेरचे हे असे प्रताप हे पूर्वीपासून आहे, पण मी पक्षाला कंप्लेंट करून जे नेते भेटतात आम्ही त्यांना कंप्लेंट करतो, पण कोणी काहीही त्याकडे लक्ष देत नाही. काँग्रेसचे जिल्हा सरंजामदार ते तर फार म्हणजे आता लोक कंटाळलेत त्यांना. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. भारत जोडो यात्रा 1 पासून मी स्वतः प्रदेश अध्यक्ष व एक उपाध्यक्ष आहेत यांना वारंवार सांगत होतो की माझ्या गृह जिल्ह्यामध्ये धुळे येथील धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील हे कोणत्याही परिस्थितीत पडतील एवढा त्यांच्या विरोधात जलक्षोभ आहे. पण परत तेच संघटन पण त्यांच्याच दावणीला बांधलेलं आहे. काँग्रेसकडे दुसरी फळी ते पण तयार नाही. अशीच परिस्थिती आमच्या खानदेश मराठवाडा मध्ये तरी मला दिसली. बाकीच्या इतर भागातील तिथले कार्यकर्ते अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. काँग्रेसने ओबीसी लोकांमध्ये आज शिरून मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे. भाजप छोट्या ओबीसी घटकाला संघटनेत आदराचे स्थान देते. त्यांच्याद्वारे प्रदेश पातळीचे नेते नियमित छोटे संमेलन भरवून कायम त्यांना पक्षाशी जोडून ठेवते, त्यांना आधार देते. काँग्रेसने असं कधी केलेलं दिसतं का? या दृष्टीने अधिक गहन विचार करून मायक्रो प्लॅनिंग करावीच लागेल. आता पुरोगामित्व आपण म्हणतो आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पुरोगामी, पण पुरोगामित्वाच्या नावाखाली कोण्याही विशिष्ट जातींचेच लांगून चालन करणे असे असते का? पुरोगामित्व म्हणजे इन्क्लुझिव्ह किंवा सर्वसमावेशक पॉलिटिक्स नसते का? यावर विचार करावाच लागेल. जनतेचा पुरोगामी लोकांच्या वागणुकीवरून असा समज झाला आहे की फक्त विशिष्ट धर्मांचाच अपक्ष आहे. तो भ्रम आधी मिटवावा लागेल. काही धर्मियांचे काहीही चुकत असेल तरी त्याला डिफेंड करणे व जो पुरोगामित्वाच्या नावाखाली उद्योजक धर्मियांना खालच्या स्तरावर जाऊन शिव्या देणे ते धर्मीय तुमच्यापासून आता दूर गेलेले आहेत. त्यांना राजरोज शिव्या देणे, या धर्मियांना पुरोगामी शिव्या देतात. त्यांचा एकूण समाज व्यवस्थेत काय सहभाग असतो, काय योगदान असते त्याचा अभ्यास तुम्ही करणार की नाही?
त्यांच्यातल्या काही आपल्या धर्मियांमध्ये प्रभाव असणाऱ्या लोकांना आपण जवळ करून त्यांच्या मार्फत आपली भूमिका त्या धर्मियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं हे आपलं काम नाही का? पुढचा आपला ईव्हीएम. आता ईव्हीएम वर आपण कायम ओरडत असतो की ईव्हीएम मध्ये घोटाळा करून हे भाजप सत्तेवर येते. मग ईव्हीएमच्या विरोधात कोणताही पक्ष, काँग्रेस सहित भारतातले जेवढे पक्ष आहेत ते त्याच्याबद्दल जन आंदोलन का करत नाहीत? का ते जन आंदोलन करून जगापर्यंत त्याची म्हणजे ते आंदोलन जगापर्यंत जाईल हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन का बरं करत नाहीत? जेणेकरून म्हणजे जर पूर्ण जगाला कळालं, युनायटेड नेशनला कळालं, जर पूर्ण विरोधी पक्षाने इलेक्शनला डायरेक्ट हेच करून टाकलं की आम्हाला यापुढे आता आम्ही इलेक्शन लढणारच नाही, असं जर त्यांनी डायरेक्ट ऐलान करून टाकला तर मग म्हणजे ते एकटे लढतील हे का? शेवटी कधीतरी जग त्या गोष्टीला त्याचं जगात त्याची दखल घेतली जाईल. स्वतः एलॉन मस्क जो एवढा टेक्नोक्रॅट माणूस, तो स्वतः त्या ईव्हीएम मशीन बद्दल काय बोलतो ते तुम्ही बघाच या व्हिडिओमध्ये. इंटेलिजेंस द्वारा हैक किया जा सकता है। मस्क ने एक्स पर पोस्ट करते हुए कहा, हमें इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनों को खत्म कर देना चाहिए। इंसानों या एआई द्वारा हैक किए जाने का जोखिम हालांकि छोटा है, फिर भी बहुत है। उन्होंने अमेरिकी राष्ट्रपति पद के दावेदार रॉबर्ट एफ कैनेडी जूनियर की एक पोस्ट को शेयर करते हुए ये लिखा। रॉबर्ट ने शुरुआत में प्यूर्टो रिको में चुनावों के दौरान ईवीएम अनियमितताओं के बारे में लिखा था। अमेरिकी राष्ट्रपति पद के उम्मीदवार रॉबर्ट एफ कैनेडी जूनियर ने एसोसिएटेड प्रेस का हवाला देते हुए अपने मूल एक्स पोस्ट में कहा, प्यूर्टो रिको के प्राथमिक चुनाव में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनों से संबंधित सैकड़ों मतदान अनियमितताएं सामने आई। सौभाग्य से एक पेपर ट्रेल था, इसलिए समस्या की पहचान की गई और वोटों की गिनती को सही किया गया। उन्होंने आगे कहा, ऐसे अधिकार क्षेत्रों में क्या होगा जहां कोई पेपर ट्रेल नहीं है। अमेरिकी नागरिकों को ये जानने की जरूरत है कि उनके हर वोट की गिनती की गई है और उनके चुनावों को हैक नहीं किया जा सकता। हमें चुनाव में इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप से बचने के लिए पेपर बैलेट पर वापस लौटने की जरूरत है। वीडियो डेस्क अमरउजाला.com। ही एक पेपर कटिंग आली आता, त्या पेपर कटिंग मध्ये सुद्धा तुम्ही ते सर्व बघा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय काय ईव्हीएम ची आकडेवारी व झालेल्या मतदानाची आकडेवारीमध्ये किती तफावत आहे हे तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये पुरोगामित्वाच्या नावाखाली जे स्वतःला निधर्मी म्हणतात, जे की आम्ही कोणताच धर्म पाळत नाही, पण ते तुम्ही पाळत नाही तर ते तुमच्यापर्यंत ठेवा ना. त्याची अतिशयोक्ती का करतात? आपला भारतीय समाज हा धर्मभोळा आहे, ते हे आधी निधर्मी लोकांना समजून घ्यायला हवे. तुम्ही फार संविधान करतात ना, तर त्या संविधानाने त्यांनाही त्यांचे आचरण करण्याचा अधिकार दिला आहे ना. पण जाणून बुजून तुम्ही ऐन सणासुदीचे तिथीवर जे धार्मिक लोकांना डिवचण्यासाठी जे मांसाहारचे सोशल मीडियाद्वारे स्तोम वाजवतात, ते तुम्ही छुपे संगी बनवून उलट त्या लोकांना RSSच्या दावणीला बांधतायत व त्यांना त्यांच्या दावणीला बांधून तुम्ही त्या RSSचंच काम करताय हे तुम्हाला कधी कळेल? त्या लोकांना पुरोगामित्व ही शिवी वाटायला लागली. आता आपण या गोष्टीवर थोडा विचार केला पाहिजे. आता भारत जोडो यात्रेनंतर मला काही बघण्यात आलं की काही NGO, काही एकदम भ्रष्टाचारी NGO आहेत. जे NGO चालवणारे लोक म्हणजे अनेक NGO आहेत की जे खरोखर इमानदारीने काम करतात, त्यांना पण मी ओळखतो, पण त्यांच्या आणि कार्य करण्याच्या कार्यशैलीवर आणि या भ्रष्ट NGO चालवणाऱ्या लोकांच्या कार्यशैलीवर जमीन आसमानचा अंतर आहे. हे कोणतेही त्यांचे कार्य असेल नसेल ते त्यांनाच माहिती, पण त्यांचा कोणता उद्योगधंदा नसतो, त्यांचा कोणता काही नोकरी नसते, त्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणता सोर्स नसतो. 40-40 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात हो. त्यांची मुलं फॉरेन मध्ये शिकतात, काय त्यांचं उत्पन्नाचा सोर्स आहे? त्या अशा लोकांना आता काँग्रेस पक्षाने संघटनेमध्ये स्थान देणं सुरू करून दिलं. ते डे टू डे काँग्रेसच्या याच्यामध्ये ते आता इंटरेस्ट घ्यायला लागले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी अनेक लोकांकडून माझ्याकडे प्रूफ आहेत
अनेक लोकांकडून ते पैसे उकळतायत, ते आता थांबलं पाहिजे. म्हणजे आपण सरंजामदारांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलोय आणि आता हे दुसरे आपण आपल्या गळ्यात बांधून घेत आहोत का, याचा आपण विचार केला पाहिजे. आता पुरोगामी तो म्हणजे फक्त शाकाहार, हा जर म्हणजे शाकाहाराला विरोध व मांसाहाराचे समर्थन करणं हेच फक्त पुरोगामित्व असते का? भारताच्या रजिस्ट्रार जनरलच्या 2018च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील 40.2% लोकसंख्या शाकाहारी आहे. हे महिलांसाठी 31% आणि पुरुषांसाठी 23% आहे. म्हणजे जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. पुरोगामी लोक एवढ्या मोठ्या जनसंख्येला सर्रास शिव्या देते व जबरदस्तीने RSSच्या गोठ्यात कत्तलीसाठी बांधते. हा शुद्ध छुपासंगीपणा आहे, जो पुरोगामित्वाचे पांघरून ओढून सर्रास नालायकपणा केला जात आहे. आपण या गोष्टीवर बारकाईने विचार केला पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. माणसाने आपल्या शेजारी पाजारी काही जे आपले मित्र कंपनी असेल किंवा जे आपल्या खानपानाचं त्यांच्या खानपानाचा फरक असेल किंवा काही राहणीमानाचा फरक असेल तर आपण त्यांना का बरं डिवचायचं, त्याबद्दल थोडाफार विचार करा. आता हरियाणाचं इलेक्शन मध्ये काँग्रेस हारली. काय ते म्हणजे ते इलेक्शन हारली, तिथले कारण वेगळी, तिथलं सगळं काही वेगळं. पण सकाळी रोज काँग्रेसच्या विरोधात तो भोपू वाजवणे, तो आपला संजय राऊत काय काँग्रेसच्या विरोधात रोज भोपू वाजवायचा. संजय राऊत हा मला तरी असं वाटतं उद्धव ठाकरे व शरद पवार जे उघड बोलू शकत नाही ते या संजय राऊतच्या रोज सकाळी भोंगा लावून काँग्रेसवर हल्ले करत असतात. जागा वाटपावरून किती तो दबाव आणण्यात आला काँग्रेसवर ह्या 2 प्रादेशिक नेत्यांद्वारे. त्यांच्याकडे उमेदवार नव्हते हो विधानसभेसाठीही व लोकसभेसाठीही. त्यांनी सर्व इकडून तिकडून आयात केलेत. एक विजयसिंग मोहिते पाटील सोडले तर कोणीही बलाढ्य नेता त्यांच्या गळाला लागला नाही. उलट काँग्रेसचे नेते त्यांनी त्यांच्या तिकिटावर निवडून आणले. उदाहरणार्थ आपल्या वर्ध्याची लोकसभा सीट. मी अनेक काँग्रेसच्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी खासगीत बोललो. त्यांना संजय राऊतच्या या अक्षरशः कंटाळा आला होता. काँग्रेस म्हणजे वारंवार त्या मातोश्रीवर जोडे झिजवणे कोणालाच आवडत नव्हतं. काँग्रेसची कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचेच उपद्व्याप या संजय राऊतने केलेले आहे. त्याचा निकालावर पण परिणाम झालेला आहे. जे खरोखरच पुरोगामी असतील त्यांनी जरूर यावर विचार करावा. कारण कितीही दुसऱ्याच्या नावाने खडे फोडले तरी पहिले आपण स्वतःचे आत्मनिरीक्षण करणेही तेवढेच गरजेचे आहे. विचार करा यावर. नमस्कार, मी सचिन संघवी.